Hello, good morning, everybody. Good morning, sir. Good morning. Is my screen visible to you? Sector of circle. Say yes or no. Hello. स्क्रीन दिसते आहे माझी? Yes, sir. चलो. तर आपण काल काय सुरू केलं होतं? सेक्टर. सर्कल आपल्याला माहित आहे, एक लक्षात घ्या, सर्कल आपल्याला माहित आहे. तुम्ही जेव्हा सर्कल जेव्हा आपण म्हणतो हा सर्कल झाला, पूर्ण जेव्हा सर्कल असतो आपल्याला माहित आहे पूर्ण सर्कल आहे. याचा एरिया काय असतो तर पाय आर स्क्वेअर असतो, हे आपण शिकलेलो आहे. त्यानंतर आपण काय शिकलो, तर जर सर्कम्फरन्स काढायचा आहे तर ट्वाईस पाय आर आहे. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. आपण सेमी सर्कलही शिकलो, सेमी सर्कल काढायचं असेल तर पाय आर स्क्वेअर बाय 2 हा झाला एरिया त्याचा. आणि जर त्याचा सर्कम्फरन्स काढायचा आहे तर पाय आर प्लस 2 आर असा तो फॉर्म्युला आहे. हे दोन्ही गोष्टी आपण शिकलेलो आहे आधी. हे दोन्ही गोष्टी आपण शिकलेलो आहे सर्कल आणि सेमी सर्कलसाठी. आता आपण उतरलो तुमच्या याच्यावर उतरलो आहे, आता सेक्टरवर उतरलो आहे. हा जो पोर्शन असतो, हा जो लाल याच्याने मी हा केलेला आहे, हा पोर्शन याला म्हणतात सेक्टर. याचा जर मला एरिया काढायचा आहे, मला किंवा याचा एरिया जर मला काढायचा, त्याचा फॉर्म्युला काय एरियाचा? θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. लक्षात ठेवा, पाय आर स्क्वेअर म्हणजे हा ठरला सर्कलचा. सर्कलचा जो एरिया आहे त्याला θ/360 मल्टिप्लाय केलं तर तो होतो एरिया सेक्टरचा. लक्षात घ्या, थिटा अँगल आहे, हा अँगल आहे. थिटा काय आहे? हा अँगल आहे. हा 10 डिग्री राहू शकतो, 20 डिग्री राहू शकतो, 30 डिग्री राहू शकतो, 40 डिग्री राहू शकतो, 60, 70, 80, 90, 280, 360 पर्यंतही राहू शकतो. जेव्हा 360 झाला तर काय होऊन जाईल? हा सेक्टरचा अँगल 360/360 म्हणजे 1, म्हणजे तो सर्कलच होऊन जाईल सरळ सरळ. ठीक आहे. हा, आता याचा एरिया आपण तुम्हाला मी सांगितलेला आहे कसा आहे, θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. जर आपली लेंथ काढायची आहे, तर मग आपण शिकलेलो आहे ट्वाईस पाय आर. काय आहे? सर्कम्फरन्स, पेरिमीटर ऑफ सर्कल, दॅट इज सर्कम्फरन्स ट्वाईस पाय आर. हा ट्वाईस पाय आर इकडे लिहायचा, θ/360 लिहायचं, हे लिहायला. त्याच्यानंतर मग परत तुम्हाला मी सांगितलं होतं की एरिया काढायसाठी मी थोडेसे मॉडिफिकेशन केले, याच्यामध्ये केले. तर मला एरिया मी कसं काढू शकतो? लेंथ ऑफ आर्क इंटू r/2 याच्याने सुद्धा एरिया निघतो. ओके. तर आपण आता समोर जाऊया. मला वाटतं तुम्हाला आता मी जे सांगितलेलं आहे समजलेलं आहे. लेंथ ऑफ द आर्क, पेरिमीटर ऑफ द आर्क, पेरिमीटर ऑफ द आर्क म्हणजे पेरिमीटर ऑफ द सेक्टर, एरिया ऑफ द सेक्टर, हे सगळे जे काय आहे सेक्टरचे फॉर्म्युले आहे. आपण प्रॉब्लेम हा काल घेतलेला होता, 120 डिग्रीवाला घेतला होता. याच्यामध्ये आपण पेरिमीटर आणि एरिया काढलेला आहे. तर आज तो विचारतोय, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल इफ द अँगल इज 60 डिग्री अँड द एरिया ऑफ सेक्टर इज 144 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे सेक्टरचा त्यांनी एरिया दिलेला आहे, त्याच्यावरून तो काय म्हणतो आहे की तुम्हाला रेडियस काढायचा आहे. ओके, आपण शेप्स मध्ये जाऊया. वेगळे शेप घेतलं तर थोडंसं बरं वाटतंय, हे की नाही? हां. तर अँगल इफ द रेडियस ऑफ, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. आता आपल्याला काय आपण हे करू आता याचं, याला आपण असं केलं, याला आपण असं केलं, म्हणजे आज तुमचा सर्कल झाला. झाला. इफ अँगल इज 60 डिग्री, तर अँगल हा 60 डिग्री असं त्यांचं म्हणणं आहे, तर हा आपला 60 डिग्री. ठीक आहे. आता हा 60 डिग्री झाला. आता हा जो आहे, हा अँगल जर 60 डिग्री असेल तर हा आपला सेक्टर हा झाला आपला. लक्षात घ्या, हा आपला सेक्टर झाला पूर्ण. म्हणजे हा अँगल काय आहे, परत म्हणतोय तुम्हाला, हा अँगल त्यांनी आपल्याला दिला आहे 60 डिग्री. लक्षात घ्या, हा अँगल दिलेला आहे तुम्हाला 60 डिग्री. हा अँगल तुम्हाला 60 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे. तो काय म्हणतोय की हा जो सर्कल आहे याचा रेडियस काढा. याचा काय आहे? रेडियस तुम्ही काढा, रेडियस काढा. आणि काय दिला? एरिया ऑफ सेक्टर दिलेला आहे, एरिया ऑफ सेक्टर दिला आहे. आपण आता आपलं एरिया ऑफ सेक्टर तुला फॉर्म्युला माहित आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द एरिया ऑफ सेक्टर? फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, एरिया ऑफ सेक्टर. हम लोगों को एरिया ऑफ सेक्टर पता है. व्हाट इज एरिया ऑफ सेक्टर? एरिया ऑफ सेक्टर
कैसे लिखते हैं, थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर ऐसे लिखते हैं. लिहितात की नाही असं, असं लिहितात थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. एरिया त्याने दिलेला आहे आपल्याला, किती दिला आहे, 144 दिलेला आहे. थीटा किती दिला त्यांनी, 60 दिलेला, 60 बाय 360 इंटू पाय, पाय म्हणजे 22/7 इंटू आर स्क्वेअर. याच्यातून तुम्हाला आर स्क्वेअर तुमचा निघू शकतो, याच्यातून तुमचा आर स्क्वेअर निघू शकतो. तर आपण काय करूया, आता हा 0 याच्यातून कटला, हा 0 याच्यातून कटला, हा 6, हा 6 गेला इथं, हा 6 गेला इथं. ओके. आता समोर आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. हा आला तुमचा 144 इंटू 6 इंटू 7 बाय 22 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता हे गणित असं झालेलं आहे. आता हा 6 आहे, म्हणजेच आपण काय करू, याला 2चा भाग दिला म्हणजे हा 3दा जातो, आणि हा 2चा भाग दिला म्हणजे हा 11दा जातो. ठीक आहे. आता 144 झाला म्हणजे 144 इंटू 3 7 21 झाला, आणि हा 11 झाला इज इक्वल टू आर स्क्वेअर. इथपर्यंत आपलं गणित झालेलं आहे. आता हे ओके. काय करत आहे लक्षात आलं असेल तुमचा, 144 इंटू 21/11 असं आपलं गणित झालेलं आहे ते. ओके. आता आपल्याला आपण काय करूया, 144ला 11ने पहिले भागून घेऊ आपण, डिवाइड करून घेऊ, म्हणजे आपल्याला सोपं जाते. मग 21ने त्याला मल्टिप्लाय करू लागेल. तर म्हणजे 11ने भागला याला, 11 1 11, 3 34 म्हणजे 13, 13 म्हणजे 11 33 म्हणजे 10 आलं, एक गेलं म्हणजे किती आलं, 1 आलं, 10 आलं. तर जात नाही आहे, आपण तर पॉईंट दिलेला आहे, तर 0 आपल्याला घ्यावं लागेल. आपण 0 घेतला, तर 11 गुणिला 10 घेतलं, 11 गुणिला 9 तर 99 येतं. तर 9 घेतोय मी, तर 99 येईल, मायनस केलं तर 0, 13.09. म्हणजे उत्तर किती आलं इथं, 13.09 इंटू 21. 13.09 इंटू 21 हे आपल्याला म्हणजे 13.09 इंटू 23 आपल्याला करावं लागेल. 13 जवळपास 13 इंटू 21 असल्यासारखं आहे. तर 21 इंटू 13 तुम्ही करू शकता. 13 1 इज 13 म्हणजे 3 झाले, 1 उरला, 13 टू 26 प्लस 1 27, तर 273 उत्तर आलं. आता हे 273 इज इक्वल टू आर स्क्वेअर. म्हणजेच आर जर काढायचा आहे तुम्हाला याचा स्क्वेअर रूट काढावा लागेल, 273चा स्क्वेअर रूट काढावा लागेल. आता 273 स्क्वेअर रूट कसा काढायचा, 273 स्क्वेअर रूट या पद्धतीने आपल्याला पद्धत माहीत पाहिजे. 273 म्हणजे 0.00. ओके. लक्षात ठेवा, पद्धत मी हे सांगतोय तुम्हाला परत, ही पद्धत मी तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा. आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट द्यायचा आहे इथं, इकडून आपल्याला 2 2च्या जोड्या मारायच्या आहेत. 2ची जोडी झाली, इकडे एकच आहे, एकच जोडी झाली, इकडे 2ची जोडी झाली. ओके. आता हा जो पहिला नंबर आहे त्याच्यातून जो आहे सगळ्यात मोठा जो आकडा आहे, वर्ग आहे, तो मायनस करायचा आहे. आता आपल्याला हे माहीत पाहिजे की वर्ग कोणते कोणते असतात. आता आपल्याला माहीत आहे वर्गचा 1चा वर्ग येतो 1, 2चा वर्ग येतो आहे 4, 3चा वर्ग येतो आहे 9. आता इथं पहिला तो एकच आहे, त्याच्यामुळे कसं आहे आपल्याला माहीत आहे 1चाच चालणार आहे. इथं 1चा वर्ग म्हणजे एकच येणार, तर 2 मधून 1 गेला तर 1 उरतो. लक्षात घ्या, 2 मधून 1 गेला तर 1 उरला. हा 1 इथं आहे, हाही 1 इथं आहे, हा झाला 2. आता तुम्हाला 173 खाली उतरवायचे आहे. आपल्याला 173 खाली उतरवायचे आहे. ठीक आहे. आता आपल्याला एक आकडा इथं असा पाहिजे, तोच आकडा इथं पाहिजे, एक लक्षात ठेवा. हा आपण जर गुणाकार करतो आहे, आपल्याला गुणाकार कसा करायचा, हा आकडा घ्यायचा आहे, इथं एक आकडा पाहिजे, तोच आकडा आपल्याला इथं पाहिजे, आणि जवळपास 173 आलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण घेतलं म्हणजे 25 घेतलं, 25 आपण 5 5 घेतलं तर किती येईल ते 150 वगैरे येते.
तर आपण थोडंसं मोठं 173 आहे तर 6 घेऊन पाहू. तर आपण जर 6 घेतलं, इथंही 6 आणि इथंही 6, 6 6 36, हातचे आले 3, 12 दुने 6 दुने 12, 12 आणि 3 15, तर तुमचं आलं जवळपास 156 आलं. तुमचं आलं 156 आलं. ठीक आहे. तर आपण अजून थोडंसं समोर जाऊ. 27 गुणिले 27 काय येते करून बघू आपण, आहे की नाही. 7 7 घेऊन बघा. 7 7 49, 9 आले आणि हातचा आला इथं 4 आले. 7 दुने 14, 14 आणि 4 येते 7 दुने 14, 14 आणि 4 येते 18. म्हणजे हा जमत नाही आपल्याला, हा वाला आपल्याला जमत नाही, कारण 7 7 घेतला तर 151 होतं, पण 6 6 घेतलं 156 येते. म्हणून आपण काय करतोय, दोन्ही ठिकाणी आपण काय करतो, हे ट्रायल अँड एरर असते, लक्षात ठेवा. याच्यामध्ये 156 येत आहे, तर मी इथं काय, इथं 6 लिहितो आणि इथं 6 लिहितो. ओके, किती आलं इथं, 156 आले. ठीक आहे, 156 आले. आता हे मिटवतो मी. 156 आलेलं आहे, माझं आलेलं आहे 156 आलेलं आहे. म्हणून मी काय करतो, इथंही 6 लिहितो. 6 आणि 6 12, हातचा आला 1, हा 32 लिहितो इथं. हा, आता 13 मधून 6 गेले, 4 आणि 3 7, आणि 7 मधून 6 गेले, हा उरला 1, आणि 1 मधून 1 गेले 0. आता बघा, तुम्ही पहिले 2 घेतले, 73 घेतले. ओके, पण ते सगळे आता संपले, ते संपले. मग आता काय झालं, पॉईंट सुरू झालं, तिथं पॉईंट देऊन द्यायचं. मग आता काय, एक लक्षात घ्या, जेव्हा आपण वर्गमूळ काढतोय तर 2 नंबर सारखे उतरतात खाली, म्हणजे 0 0 खाली उतरेल. लक्षात ठेवा, 0 0 खाली उतरेल. 0 0 खाली उतरेल, लक्षात ठेवा. 0 0 खाली उतरेल. हां, 0 0 आपण खाली उतरवला. आता काय करायचं आहे तुम्हाला, आता तुम्हाला नंबर कसा पाहिजे आहे, की 3 2, इथं एक नंबर पाहिजे आहे, इथं एक नंबर पाहिजे आहे, आणि तोच जवळपास 1700 आली पाहिजे. आता जसं आपण म्हणतो 300, 300 गुणिले 5 केलं तर जवळपास, म्हणजे आता आपण म्हटलं हे 320 आहे ना, आपण 300 पकडलं, 300 गुणिले 5 केलं तर 1500. तर करून बघायचे, आणि इथं एक आकडे सेम टाकायचे, एक लक्षात ठेवा. आकडे सेम. तुम्ही म्हणाल मी इथं 5 टाकतो नाही, तसं नाही. इथं जर तुम्हाला 5 टाकायचं आहे, एक लक्षात घ्या, इथं 5 टाकायचं आहे, इथंही तुम्हाला 5च टाकावं लागेल, लक्षात ठेवा. जे टाकायचे ते दोन्ही ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल. आपण 5 टाकून बघू. 5 5 25, हातचे आले 2, 5 दुने 10, 10 आणि 2 12, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 1625, म्हणजे जवळपास तुम्ही पोहोचले. तेच तुम्ही 6 घेतलं तर ते वाढेल, लक्षात घ्या. 6 घेतलं तर वाढेल, त्याच्यामुळे आपण काय करू, तर 5च घेऊ. तर हा 5 आपण इथं घेतला, आपण इथं 5 घेतला, आणि इथं तुमचे किती आले, 1625. आता खूप आतमध्ये जाण्यामध्ये काही अर्थ नाही, आपल्याला रेडियस काढायचं. ते काय म्हणत आहे, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस 16.5, म्हणजे किती आलं आपलं रेडियस, हे 16.5 आलं. हे थोडंसं लक्षात घ्या. मायनस केलं तरी काय, तुम्हाला 5 मधून 10 मधून 5 गेले, 5 उरले, 10 मधून 3 गेले, 7 उरले, 0 75. परत मग तुम्हाला परत 0 0 टाकावं लागेल, परत, म्हणजे ते सुरू राहील. पण त्याच्याऐवजी आपण काय करायचं, ऑप्शन्स दिले असतात. ए ऑप्शन दिलं असतं, बी ऑप्शन दिलं असतं, सी ऑप्शन दिलं असतं, डी ऑप्शन. बघायचं 16.5 कुठे लिहिलं आहे, ते आपण सिलेक्ट करून टाकायचं. कुठे 14 असेल ते नाही आहे, कुठे 13 असेल ते नाही आहे, कुठे 11 असेल हे नाही, म्हणजे हाही नाही आहे, हाही नाही आहे, हाही नाही आहे. 16.5 इज द राईट आन्सर. काय म्हणता, कळलं का? याच्यामध्ये हो. बघा, लक्षात घ्या, वर्गमूळ कसं काढायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे मी तुम्हाला सांगतो, वर्गमूळ काढणं हे कोणी कोणी शिकवत नाही. वर्गमूळ कसं काढायचं कोणी कोणाला शिकवत नाही. त्याच्यामुळे हे वर्गमूळ काढणं तुम्ही या प्रॉब्लेममध्ये शिकले. चला, लिहिलं का सगळ्यांनी? हो सर. परीक्षा करतो, लिहिलं असेल, नाही तर 2 मिनिटं थांबतोय. लिहिलं सगळ्यांनी? हो. चला, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर whose angle is 105 and perimeter of sector is 18.6 सेंटीमीटर. म्हणजे अँगल किती आहे, 105 डिग्रीचा अँगल आहे. लक्षात घ्या, तो अँगल जो आहे 105 डिग्रीचा आहे. परत आपण सर्कल घेऊ. आजकाल आता हाच आवडायला लागला आहे. हां, तर याच्यामध्ये परत तुम्हाला माहित आहे की आपल्याला 105 घ्यायचा आहे. आपल्याला 105 घ्यायचा आहे, म्हणजे तो किती राहील, तो
हा इथपर्यंत असा मी काढला तर 90 डिग्री येतो. आलं लक्षात. हा जर आपला सेंटर पॉईंट असेल तर मी हा असा घेतला, हा जवळपास म्हणजे हाच 90 डिग्री आहे, म्हणजे हा 105 झाला. ओके, हा आपला 105 झाला. ठीक आहे. हा आपला जो आहे, हा जो आहे लक्षात घ्या, हे जे आपण मी काढलेलं आहे हे कितीचं आहे, हे 105 आहे. लक्षात घ्या. हे 105 डिग्री आहे. लक्षात घ्या, 105 डिग्री आहे. आता याचा 105, तर याचा ते काय म्हणताय, याचा जो अँगल, या सेक्टरचा अँगल 105 आहे. याचा एरिया काढा. याचा तुम्हाला एरिया काढायचा आहे. तर एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द एरिया ऑफ द सेक्टर? एरिया ऑफ द सेक्टर सोपं आहे, थीटा बाय 360. थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर म्हणजे मला आर माहित पाहिजे. आर दिला आहे का? इथं नाही दिला आहे. आर नाही दिलेला आहे. आर नाही दिलेला आहे. त्याच्याऐवजी काय दिलं आहे त्यांनी? पेरीमीटर ऑफ द सेक्टर ऑफ द सर्कल दिलेला आहे. हे पेरीमीटर आपल्याला दिलेला आहे. तेव्हा आपण आता पेरीमीटरचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊ. पहिले आपण काय करूया, तर पेरीमीटरचा जो फॉर्म्युला आहे तो लिहू आपण. पेरीमीटर दिला आहे आपल्याला, तर पेरीमीटरचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आपण. हां, सो पेरीमीटर ऑफ द सेक्टर, पेरीमीटर सेक्टरचा जो पेरीमीटर आहे तो काढायचा. मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यामध्ये काय राहते, हे लेंथ ऑफ द सेक्टर राहते. म्हणजे आपण काय करतोय, व्हॉट वी डू इज दॅट, आपण इथून जातो असं 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 असं, आपण हे लेंथ, आणि हा एक आर आणि हा एक आर. सो इट इज एल प्लस 2r. एल प्लस 2r. पेरीमीटर ऑफ सेक्टर इज एल प्लस 2r. आता याच्यामध्ये आता पेरीमीटर जरी दिला आहे त्यांनी, एक लक्षात घ्या, त्यांनी पेरीमीटर जरी तुम्हाला दिलेला आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे की एल नाही माहीत आपल्याला. हां, आपल्याला एल नाही माहीत. मग आपल्याला नंबर तिसरा फॉर्म्युला आपण यूज करावा लागेल, लेंथ ऑफ द सेक्टर. लेंथ ऑफ सेक्टर, लेंथ ऑफ सेक्टर एल इज इक्वल टू, व्हॉट इज द लेंथ ऑफ द सेक्टर? फक्त आपण थीटा बाय 360 इंटू ट्वाइस पाय, हे आपण शिकलेलो आहे. हां, आता बघा, याच्यामध्ये आपण काय करूया, याच्यामध्ये एल आणि 2r आहे. तर हा एल आहे, आरच्या याच्यात आला तरी आपल्याला जमते, कारण हे दोन व्हेरिएबल्स झाले याच्यामध्ये. हे दोन व्हेरिएबल्स आहे, त्याच्यामुळे आपण काढू शकत नाही. तर एल जर आरच्या याच्यामध्ये जरी आपल्याला मिळाला तरी आपल्याला काढता येईल. तर आरच्या याच्यामध्ये आपण काढायचा प्रयत्न करू. थीटा दिला 105. सो 105 बाय 360 गुणिला 2 इंटू पाय. पाय म्हणजे 22/7 इंटू आर. आर आपल्याला माहित नाही, म्हणजे 105 आलं, हे आलं. आता काय करूया आपण, 105 आणि 360 आहे, तर याला जर आपण भाग देतो, म्हणजे आपण जर सॉल्व करायचा प्रयत्न केला तर हा 7 आहे. 7चा भाग सरळ सरळ 105 मध्ये जातो आणि तो जातो 15. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. ठीक आहे. आता आपल्याला थोडंसं बघावं लागेल की अजून काय होऊ शकते. तर 3चा भाग जर आपण दिला, हा आता किती आहे हे, हां 2, म्हणजे आपला जो 2 आहे, 2चाही भाग तुम्ही देऊ शकता. तुम्ही 4चाही, 4चा तर नाही देऊ शकत, पण 2चा तर निश्चित देऊ शकता. 2चा भाग दिला, याच्यामध्ये जर आपण 2चा भाग दिला, 2चा भाग दिला, हा 2 आहे ना, इथे 2चा भाग आपण दिला, तर 180 येईल. हे 180 झाला. आता इथं 22 आहे आणि 11 आहे. इथं परत आपण 2चा भाग दिला तर हा 90 येईल आणि हा येईल 11. हा येईल 11. आता हे झालं 15 भागीला 11 झालं. तर आपण काय करू, याला आपण आता याला 15 गुणिला 11 करू आपण आधी. 15 गुणिला 11 आणि भागीला आहे त्याला 90. आता 15 गुणिला 11 आपल्याला करायचं आहे. 11 गुणिला 5 म्हणजे 55. हातचे आले 5. 11 गुणिला 11, 11 आणि 5,
11 आणि 5 येते 16, तर 165. म्हणजे हे येते 165 भागीला 90. आलं का लक्षात? हा आर आहे ना इथं, लक्षात ठेवा. इथला आर सुटलेला आहे, इथून इंटू आर लिहितोय मी, इंटू आर लिहितोय. 165 भागीला आता आपल्याला करायचं आहे 90 करायचं. 165 भागीला 90 करायचं आहे. तर आपण घेतला आकडा पहिला नाही जात, 16 घेतला नाही जात, तर आपल्याला 165 घ्यावं लागेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण 90 गुणिले 2 घेतलं तर 180 येते, नाही जात, एकदाच जाईल तो पहिले 90चा. मग 5 मधून 0 गेले 5, 16 मधून 9 गेले तर येते 16 मधून 9 गेले तर 1 आणि 6 7, तर 75 उरले. 75 म्हणजे मी आता पॉईंट द्यावा लागेल तुम्हाला. इथं पॉईंट द्यायचा, 0 घेतला. आता 9चा पाडा आपण जर म्हटलं तर 9 गुणिला 8 72 येतात, म्हणजे 90 गुणिला 8 720 येतात. म्हणजे 8 अगदी अप्रोप्रिएट आहे म्हणून 8 घेतो आहे. 720 येईल. 0 30 0, तर 30 आलं ते. तर किती आलं? 30 आलं. परत मी एक 0 घेतला. आता हे 300 जर करायचं आहे मला, तर 9 गुणिला जवळपास तो येतोय 300 म्हणजे जवळपास 27, म्हणजे 270 मायनस केले तुम्ही याच्यातून, तर म्हणजे 1.83. म्हणजे काय आलं बघा, लेंथ जो मला काढायचा आहे तो आला पहिले 1.83 आर. ठीक आहे. आता मी काय करेल लक्षात घ्या. आता आता आपल्याला उलट जायला पाहिजे. आपल्याला काढायचा आहे एरिया ऑफ द सेक्टर. लक्षात घ्या, आपल्याला काढायचा आहे एरिया ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरसाठी आर माहित पाहिजे. आता मी पेरीमीटरचा यूज करायचा प्रयत्न केला, मग याच्यामध्ये एल मला माहित नव्हता. एल मी काय केला, आरच्या फॉर्ममध्ये काढला 1.83. आता पेरीमीटर मी जर पेरीमीटरमध्ये टाकलं तर मला आता आर मात्र मिळू शकतो. हे मला पक्का आता वाटते. आता मी काय करतो आहे, तर आय एम जस्ट गोईंग फॉर अगेन. मी काय करतो आहे, अजून मी काय करतो आहे की पेरीमीटर ऑफ सेक्टर जो आहे तो परत मी फॉर्म्युला घेतो आहे. पेरीमीटर, पेरीमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू एल. एल मला माहीत आहे, एल प्लस 2R आहे. तर एल मला माहीत आहे 1.83R, आणि माझा 2R, इथला जो 2R आहे हा 2R येईल. तर हे किती झालं? 3.83R झालं. 3.83R. आणि पेरीमीटर किती आहे? पेरीमीटर त्यांनी दिलेलं आहे 18.6, दॅट इज इक्वल टू 18.6. आलं काय लक्षात? 18.6 दिलेलं आहे. 3.83 आणि 18.6 त्यांनी आपल्याला दिलेला आहे. ओके, 3.83 आलेला आहे, 18.6 आपण दिलेला आहे. ओके, हां. तर म्हणजे आर इज इक्वल टू काय येईल याच्यामध्ये? आर इज इक्वल टू 18.6 डिवायडेड बाय 3.83. आता 18.6 म्हणजे काय होते ॲक्च्युली? 186 डिवायडेड बाय 10. आणि 3.83 म्हणजे काय होते? 383 डिवायडेड बाय 100. मी 383 डिवायडेड 100 पर मी वर घेतलं त्याला, कारण याला जेव्हा आपण करतो आहे हा वर जातो. हा काय येतो इथं? 383. हा येतो आहे 383. हा 0 0 कटला, म्हणजे काय झालं ते 1860 डिवायडेड बाय 383. ओके, आता 1860ला आपल्याला परत भागावं लागेल. 383नी पहिले भागावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला जर सॉल्व करायचं तुम्हाला भाग तर द्यावंच लागेल. आता याच्यामध्ये आपण घेतले 3 आकडे घेतले तर नाही जात, 4 आकडे तुम्हाला घ्यावं लागेल. तर 400 आहे, 400 गुणिला 4, 4 जवळपास 4 केले तर जवळपास तो आकडा येऊ शकतो. हे 400 बघितले, हे 400, 400 1600, तर करून बघायला काही हरकत नाही. तर 383 इंटू 4 करून बघायचे. 4 त्रिक 12, हातचा आला 1, 8 चौक 32 आणि 33, 3 इकडे आले, 4 त्रिक 12 आणि 3 15, तर 1532 वगैरे जवळपास येते आहे. 1532 येते आहे. आणि त्याच्यावर जर आपण 5 म्हणून घेतलं तर जास्त येईल ते. तर आपण 4च करून घेऊ. तर 4 घेतला आपण, तर 1532 आलं. 1532ला आपण आता मायनस करू. 1532 मायनस करा,
तर 10 मधून 2 गेले तर 8 येतात. 6 मधून 4 गेले तर 2 होतात. 8 आणि 5 गेले 328. हे किती येईल? 6 मधून 4 328 तुमचं आलेलं आहे. तुमचं किती येत आहे ते? 328. 6 मधून 4 गेले तर 2 आणि 8 मधून 5 गेले 328 आणि मग इथं 0 येईल. ठीक आहे. आता बघा हे 32 अंश म्हणजे आता पॉईंट घेतला आपण 0 येईल. तर 32 अंशी आलं. आता हे 32 अंशी जर आपण बघितलं तर परत म्हणजे हे जवळपास म्हणजे आता करून बघावं पाहिजे आपण 8ने गुणाकार करून तो कुठपर्यंत येते ते. हां, एक जवळपास माझा अंदाज आहे तो 9 किंवा 8 किंवा 9 होऊ शकते. 8 करून बघू आपण. 3 गुणिले 8 24 येतात. 2 8 गुणिले 8 64. 8 गुणिले 3 24 येतात. 2 घेतले 8 64 अधिक 2 येतात 66. हा एक 6 इथं ठेवला. 8 3 24. 24 आणि 6 30. म्हणजे जवळपास तो 8चाच जातो. 4.8. म्हणजेच हे जो आपण भाग काढलेला आहे, मी आता जो भाग काढला आहे याचा, जो मी भाग काढलेला आहे याचा आर म्हणजे मला काय येते आहे 4.8. 4.8. हां, आता आपलं अजून गणित झालेलं नाही आहे. आपलं गणित आहे एरियाचं. व्हॉट इज एरिया? एरिया इज θ/360. परत मी लिहितो आहे इंटू पाय आर स्क्वेअर. तर थिटा आपल्याला माहित आहे 105. 105 भागीला 360 गुणिला पाय 22/7 इंटू आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअर म्हणजे जवळपास 4.8 इंटू 4.8. ठीक आहे. आता हे तुम्ही जर सॉल्व केलं पूर्ण जर तुम्ही सॉल्व केलं तर हे जवळपास म्हणजे एक लक्षात घ्या. आता परत हा 7चा भाग जातो इथं तुम्ही दिला तर हा जातो. आत्ता केला होता 7चा भाग आपण दिलेला होता. एका ठिकाणी हा 15दा गेला होता. हा 15दा गेला होता. ठीक आहे. मग 360 होते. 360 होते. मग आपण 2चा भाग दिला. आपण जर 2चा भाग दिला याला आता हा 180 आणि हा इथं 11 आला. ठीक आहे. मग परत आपण 2चा भाग दिला तर हा झाला तुमचा आपण 2चाही देऊ शकतो. आता 2चा देऊ ना आपण. 2चा दिला तर हा 90 येतोय. आणि 2चा आपण इथं दिला तर 2.4 येतोय. परत आपण भाग दिला तो 2चा भाग दिला तिथं 45 येतोय आणि इथं येतोय 1.2. ठीक आहे. आता हे जे आहे हे सगळं तुम्ही जर मल्टिप्लाय केलं 15 गुणिले 11 गुणिले 1.2 इंटू 4.8 डिवायडेड बाय 45 हे जर आपण केलं. आता हा 15चा भाग चाललो आहे. आता 15 आहे इथं तर हा 15 परत जातोय भाग याच्यामध्ये 3दा भाग जातो आहे. 15 त्रिक 45. 3चा भाग 1.2 मध्ये जातोय 0.4. आणि आता उरलं बघा 11 इंटू 0.4 इंटू 4.8. लक्षात घ्या एवढं उरलेलं आहे. तर आता आपण याला सॉल्व जर करायचा प्रयत्न केला तर मी कसं करतो बघा याला सॉल्व. हाऊ जस्ट आय सॉल्व. 11 इंटू 0.4 तर 4 इंटू पहिले मी हे करतो 4.8. तर 4 गुणिला 48 इंटू 4 करून टाकायचे. 8 चोक 32 येतात. 3 हातचे आले. 4 चोक 16 आणि 3 19. 19 आणि पॉईंट किती आहे 2 तर 1.92. 1.92. आता 1.92 ला आपण काय 11ने गुणाकार करायचा. 11 दुने 22 हातचे आले 2. 11 99 येते. 99 अधिक 2 101. 101 म्हणजे 1 इथं आला आणि 10 इथं आला. सो 11 गुणिले 11 11. 11 आणि 10 येतात 21. हे 21 आणि 2 पॉईंट म्हणजे तुमचं उत्तर किती आलं 21.12. 21.12. तर हे तुमचा एरिया आहे. हा एरिया येतो आहे. आपण एरिया कशामध्ये कॅल्क्युलेट करतो सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये. ओके. काय म्हणता मंडळी जमलं का? हॅलो हॅलो. हो सर. म्हणजे आपण काय कुठून सुरू केलं लक्षात घ्या.
आपण सुरू केलं, परत मी तुम्हाला सांगतो आहे, आपण सुरू केलं, इथून सुरू केलं आपण एरिया, पेरिमीटर, लेंथ. मग गणित मोठं आहे, पण कसं एकदा तुम्हाला समजलं, याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येत आहेत हां. हे जे आपण गणित जे केलं याच्यामध्ये खूप साऱ्या, म्हणजे एकच गोष्ट नाही येत आहे, खूप साऱ्या गोष्टी येत आहे याच्यामध्ये. हां, की सिम्प्लिफाय कसं करायचं, डिव्हिजन कसं करायचं, मोठा असेल तर कसं करायचं हां, आणि ते उत्तर कसं काढायचं. चला आता नेक्स्टला जाऊ आपण. नेक्स्टला आहे गणित तुमचं हेक्झॅगॉनचं गणित आहे. हा हेक्झॉगॉन बघितला असेल तुम्ही, याला हेक्झॉगॉन म्हणतात, याला हेक्झॉगॉन म्हणतात. तर या हेक्झॉगॉनचा तुम्हाला ते म्हणतात पेरिमीटर काढा. पेरिमीटर म्हणजे काय हो? पेरिमीटर म्हणजे बाउंड्री, म्हणजे इथून इथपर्यंत, लाल घेतोय, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत झालं, नंतर मग इथून इथपर्यंत, नंतर इथून इथपर्यंत, नंतर इथून समोर इथपर्यंत, नंतर इथून इथपर्यंत, नंतर इथून इथपर्यंत, म्हणजे किती झाले ए? हा जर ए असेल तर 1 आहे, 2 आहे, म्हणजे हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे, 6. म्हणजे किती आला पेरिमीटर त्याचा? आला का लक्षात? हेक्झॉगनचा पेरिमीटर जर काढायचा आहे, ट्रायंगलचा माहिती आहे का कसा काढतात? तर तसा ट्रायंगल असेल, याचा पेरिमीटर जर काढायचा आहे मला, ट्रायंगलचा मला पेरिमीटर काढायचा आहे, म्हणजे एक साईड जर ए ची असेल, ही ए आहे, ही ए आहे आणि ही आहे, याचा पेरिमीटर काय येईल? ए प्लस ए प्लस ए, म्हणजे 3 ए, म्हणजे ए म्हणजे आंबा, लक्षात ठेवा. एक आंबा, दुसरा आंबा, तिसरा आंबा, 3 आंबा. याच्यामध्ये किती आहे? 6 साईड आहे, त्याच्यामुळे 6a येईल याचा पेरिमीटर. लक्षात ठेवा, पेरिमीटर म्हणजे बाउंड्री लेंथ. आता आता समोरची गोष्ट अशी आहे, की आता आपल्याला याचा एरिया काढायचा आहे. आता मी याचा एरिया काय पद्धतीने काढतो म्हणजे तुम्हाला सांगतो आहे, हे लक्षात घ्या थोडंसं मी काय म्हणतो आहे तुम्हाला. तर आता हा एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये हेक्झागॉन मध्ये काय असतं, तर 6 तर साईड्स असतात, हे आहे, पण याच्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल किती असतात बघा. याच्यात इक्विलॅटरल ट्रायंगल किती असतात बघा. हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला, हा 4 झाला, हा 5 झाला, हा 6 झाला. म्हणजे किती इक्विलॅटरल ट्रायंगल राहतात हेक्झागॉन मध्ये? 6 असतात. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलचा, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, की ज्याचे सगळे साईड सारखे आहेत, त्याला आपण काय म्हणतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. व्हॉट इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल? हुज ऑल साइड्स आर इक्वल, ज्याचे सगळे साइड्स इक्वल असतात, जिसके सभी साइड्स इक्वल रहते हैं, उसको हम क्या कहते हैं? इक्विलैटरल ट्रायंगल कहते हैं. सो इक्विलैटरल ट्रायंगल का फार्मूला क्या है? एरिया अगर मुझे निकालने का है, इक्विलैटरल ट्रायंगल का मुझे अगर एरिया निकालने का है, तथा उसका फार्मूला क्या है? √3/4 इंटू ए स्क्वायर, ये मेरा फार्मूला है इक्विलैटरल ट्रायंगल का. पर मेरे को हेक्सागॉन का निकालने का है. मला कशाचा काढायचा आहे? हेक्झॉगॉनचा काढायचा आहे. आणि हेक्झॉगॉन मध्ये किती आहे हो इक्विलॅटरल ट्रायंगल? 6 आहे. 6 गुणिला √3/4 इंटू ए स्क्वेअर. काय म्हणते, कळलं का? पेरिमीटर म्हणजे हा हमखास येतो प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये, पण आपल्याला फॉर्म्युलाच नाही येत, आपल्या लक्षात राहत नाही, तर आपण सॉल्व्ह नाही करू शकत. तर पेरिमीटरचा काय फॉर्म्युला काय आहे? पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे? 6 इंटू ए, आणि हेक्झॉगॉनचा एरिया ऑफ द हेक्झॉगॉन इज 6 इंटू √3/4 इंटू ए स्क्वेअर. ओके, काय म्हणता? आवाज येतोय माझा बरोबर? हॅलो, आवाज येतोय का बरोबर? काय म्हणता शिवशंकर राऊत, सागर? हॅलो, हॅलो. हॅलो. आवाज हो येतोय? सर. समजलं? तेच म्हणतोय, मध्ये मध्ये मला करावं लागतं बाबा, काय काय राहतं, तसं मी मुद्दाहून मग अशी टाळी वाजवतो, अरे बाबा आहे का नाही रे बाबा, आहे का नाही रे बाबा, असं. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला काय करायचं बघा. हा हमखास एक प्रॉब्लेम असतो, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं मी सांगतोय तुम्हाला. तो विचारतोय, फाइंड पेरिमीटर अँड एरिया ऑफ हेक्सागॉन हुज साइड इज 2 सेंटीमीटर. सांगा, नंबर 1,
पेरिमीटर सांगा बरं कसा काढतात. मला जर पेरिमीटर जर काढायचं तर कसं काढणार मी पेरिमीटर. सो पेरिमीटर इज इक्वल टू 6 इंटू ए. तर 6 इंटू किती आहे तो 6 इंटू ए, त्याची साईड आहे 2, 6 इंटू 2 12 सेंटीमीटर. आता आपल्याला काढायचं आहे एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ हेक्सागॉन. एरिया ऑफ हेक्सागॉन काय येते. एरिया ऑफ हेक्सागॉन इज 6 इंटू √3/4 इंटू ए स्क्वेअर. ओके, 6 इंटू √3/4 ए स्क्वेअर किती आहे 2 स्क्वेअर. हा 2 स्क्वेअर म्हणजे 4 आणि हाही 4 कटला. हा काय उरला आता. हा काय उरला आता 6 इंटू 1.73. 6 इंटू 1.73. 6 इंटू 1.73 हे तुम्हाला आता करावे लागेल. 6 इंटू 1.73 हे तुम्हाला करावं लागेल. तो 1.73 इंटू 6. 6 गुणिला 3 18. हात 6ला 1, 6 7 42 आणि 43. हातच्या आले 4. 6 गुणिला 1 6, 6 आणि 4 10. सो 10.2 आहे तर 2 लिहिले. सो 10.38 इज द दॅट इज एरिया ऑफ द हेक्सागॉन सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे 10.38 सेंटीमीटर स्क्वेअर. काय म्हणता. काय रे बाबा जमलं की नाही. हो सर. हेक्सागॉन. हेक्सागॉन समजला का. पेरिमीटर लक्षात घ्या. पेरिमीटर 6 आहे. एरिया एरिया काढायचा आहे तर 6 इंटू √3/4 इंटू ए स्क्वेअर. √3/4 इंटू ए स्क्वेअर. लक्षात ठेवा. लहान लहान गोष्टी आहे पण लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. चला नेक्स्ट सांगतोय. हे आता कसं आहे की हे तुम्ही काढू शकता. हे टिपून घ्या तुम्ही गणित. हे तुम्हाला मी होमवर्क म्हणून देतो आहे. गणित टिपून घ्या. हे तुम्हाला घरी जाऊन करायचं आहे. दिस इज ॲज अ होमवर्क फॉर यू. मी उद्या विचारणार आहे गणित. हां, ज्यांनी केलं त्याचं मी बघणार सुद्धा. नेक्स्ट घेऊ आता आपण. हां, हेक्सागॉन झाला आता म्हणजे त्याच्यावरही प्रॉब्लेम येतो दरवेळी. दुसरा एक प्रॉब्लेम येतं असं इलिप्स. इलिप्स हा सर्कल्सचा भाऊच आहे असं लक्षात ठेवा. इलिप्स हा सर्कलचा भाऊच आहे एवढं लक्षात ठेवा. सर्कलचा भाऊ आहे. इलिप्स म्हणजे सर्कलचा भाऊ आहे. इलिप्स म्हणजे सर्कलचा भाऊ आहे. इलिप्स म्हणजे सर्कलचा भाऊ आहे. दिसलं का तुम्हाला. अजून मोठा करू का. अजून मोठा करू का. काय म्हणता. अजून मोठा करू का. हे का इतका मोठा केला आहे इलिप्स. याला म्हणतो आपण इलिप्स. आलं का लक्षात. हां, तर ही जी साईड राहते ही जी आहे ना, हे जे आहे ही जी ॲक्सिस आहे इथून इथपर्यंत जे आहे, लाल वाला घेतो म्हणजे चांगलं दिसेल. इथून इथपर्यंत जेव्हा मी घेतो आहे याला मी म्हणतो आहे दिस इज कॉल्ड ॲज मेजर ॲक्सिस. लक्षात घ्या. याला मी काय काय म्हणतो आहे मेजर ॲक्सिस. दिस इज कॉल्ड ॲज मेजर ॲक्सिस. याला आपण मेजर ॲक्सिस म्हणतो आहे. इज कॉल्ड ॲज मेजर ॲक्सिस. आणि इथून इथपर्यंत जर मी घेतलं, इथून इथपर्यंत जर घेतलं मी याला मी घेतो आहे ही लेंथ जी मी घेतो आहे दिस इज कॉल्ड ॲज मायनर ॲक्सिस. लक्षात ठेवा मी काय म्हणतो आहे शब्द लक्षात ठेवा. मेजर ॲक्सिस मायनर ॲक्सिस. आलं लक्षात. मेजर ॲक्सिस मायनर ॲक्सिस. मग मेजर ॲक्सिसमध्ये कसं की ही लेंथ राहते ए आणि ही लेंथ ए प्लस ए किती झाली 2a. ठीक आहे. आता मायनर ॲक्सिसमध्ये ही बी राहते आणि ही बी राहते. टोटल किती झाली 2b. आलं का लक्षात. 2a आणि 2b. सो मेजर ॲक्सिस इज 2a आणि मायनर ॲक्सिस किती झाली 2b. लक्षात ठेवा. दिस इज व्हॉट वी नो. आता जर आपल्याला याची एरिया जर काढायची आहे, एरिया ऑफ इलिप्स आपल्याला जर काढायचा आहे दॅट इज पाय इंटू ए इंटू बी. पाय इंटू ए इंटू बी. आणि याचं जर पेरिमीटर जर आपल्याला काढायचं आहे दॅट इज P इज इक्वल टू 2π ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बाय 2 आणि याचा वर्गमूळ. हे थोडंसं छापून घ्या सगळेजण. लक्षात ठेवा मी काय म्हणतो आहे. एरिया ऑफ इलिप्स तुम्हाला माहीत पाहिजे. एरिया ऑफ इलिप्स कसा काढतात. पाय इंटू ए इंटू बी. पाय इंटू ए इंटू बी इज एरिया ऑफ इलिप्स. व्हॉट इज पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ इलिप्स इज ट्वाइस पाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बाय 2. ए काय आहे
हा इथून इथपर्यंत 2a आहे, याचा अर्धा म्हणजे a होतो. इथून इथपर्यंत 2b आहे, याचा अर्धा म्हणजे b होतो. ओके. हां, आता याने आपल्याला गणितच दिलेलं आहे. फाइंड एरिया अँड पेरिमीटर इफ मेजर अँड मायनर ॲक्सिस आर 12 अँड 8 सेंटीमीटर. हां, 12 अँड 8 सेंटीमीटर जर आहे तर ते काढा म्हणतात तुम्हाला. हां, तर मला वाटतं तुम्हाला कळलं असेल आता हे. हां, तर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, जे काही दिलेलं आहे आपण मी काढतोय आता याच्यामध्ये. ही आहे तुमची कोणती ॲक्सिस? मेजर ॲक्सिस. ही कोणती आता मी काढतोय? ही मायनर ॲक्सिस. ठीक आहे. हां, मेजर ॲक्सिस. एक मिनिट, हा तिरपा झाला, सरळ काढू याला. हां, तर ही झाली तुमची मायनर ॲक्सिस, एक झाली मेजर ॲक्सिस. तर मेजर ॲक्सिस दिला आहे त्यांनी की मेजर ॲक्सिस किती आहे? 12 सेंटीमीटर. मायनर ॲक्सिस किती आहे? 8 सेंटीमीटर. लक्षात घ्या, मेजर 12 म्हणजे हे इथून इथपर्यंत जे लेंथ आहे आपण आता काढलेलं आहे. किती आहे? हे आहे ए, हे आहे ए आणि ए, हे ए आहे. म्हणजे मग हे दोन्ही ए जर मिक्स झाले तर काय होईल? आपल्याला काय मिळेल? हे 2a. हे किती आहे? बी आहे. हे बी आहे. दोन्ही मिक्स केले तर काय होते? 2b होते. आता 2a किती दिलाय त्यांनी? टोटल किती दिलाय? 2a इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. So a is equal to 12 by 2, that is equal to 6. तसंच 2b is equal to 8, b is equal to 8 by 2 म्हणजेच 4. ओके. काय म्हणता मंडळी? हॅलो, काय म्हणता रे बाबा? जमलं की नाही? हां, हो सर. जमलं. हां, आता आपल्याला एरिया काढायचा आहे. लक्षात घ्या, वी नीड टू फाइंड एरिया नाव. सो हाऊ यू कॅन फाइंड एरिया? एरिया ऑफ द इलिप्स इज पाय इंटू ए इंटू बी. इतकं ते सोपं आहे. जसं एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर म्हणतो की नाही आपण, याला ए इंटू बी म्हणायचं. ओके. इलिप्स राहिलं तर, कारण याचे रेडियस सारख्या नाही, इकडे ए आणि इकडे बी आहे, म्हणजे पाय इंटू ए इंटू बी. सो 22/7. 22/7. आता ए किती आहे आपला? 6 आहे आणि बी किती आहे? 4 आहे. ठीक आहे, इतकं आलं आपलं. हां, मग आता याला हे करायचं आहे, तर आपल्याला तर हे करायचं. तर 22 येतो आहे, तर 6 दुने 12, हातचा आला 1, 6 दुने 12 आणि 13 आला. 132 गुणिला 4/7. 132 गुणिला 4 करायचे, परत 4 दुने 8, 4 त्रिक 12, हातचा आला 1, 4 एक 4 आणि 5. 528. 528/7. सो 528/7 करून बघायचे. मग आता 528/7 करून बघावं लागेल. 7 गुणिला किती येईल? 7 7 49, सरळ सरळ. तर 12 9 गेले, 1 आणि 2 3, 5 5 गेले 0, 38. 38 म्हणजे हा जवळपास परत जाईल, हा 5दा जाईल. 35 गेला, सॉरी, 35 गेला इथं. तर परत 8 ऊन 5 गेले 3, 30 म्हणजे हा पॉईंट दिला आपण, तर हे 4दा जाईल. म्हणजे 75.4 सेंटीमीटर स्क्वेअर इज द एरिया ऑफ द इलिप्स. आणि हेच आपल्याला जर पेरिमीटर काढायचं आहे, लक्षात घ्या की हेच आपल्याला आता पेरिमीटर काढायचं आहे. यू नीड टू फाइंड द पेरिमीटर. तुम्हाला पेरिमीटर काढायचं आहे. तर व्हॉट इज पेरिमीटर? पेरिमीटरचा फॉर्म्युला तर आपल्याला माहीत आहे. व्हॉट इज अ पेरिमीटर फॉर्म्युला? पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आपल्या जो आहेच ना, पी इज इक्वल टू ट्वाइस पाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बाय 2. ठीक आहे. हां, आता 2 इंटू, आता याच्यामध्ये कसं येईल की पाय आहे. आता याच्यामध्ये तर काही डिवाइड मल्टिप्लाय वगैरे काही दिसत नाही आहे मला, तर 2 इंटू, मी तुम्हाला सांगितलं होतं मागेच की 3.14 तुम्ही घेऊ शकता. हां, आता स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए किती काढला आहे आपण? 6, 6चा वर्ग. बी किती काढला आहे? 4, 4चा वर्ग डिवायडेड बाय 2. ठीक आहे. 2 इंटू 3.14, हां, 6चा वर्ग 36, 16/2. 36 अधिक 16 किती येतात?
36 अधिक 16 किती येतात? 36 अधिक 16 येतात 52. 52 भागीला 2. 52 भागीला 2 म्हणजे 2 into 3.14 स्क्वेअर रूट ऑफ 26. 26चा वर्ग. 26चा वर्ग म्हणजे हा 5 पेक्षा थोडासा किंचित मोठा असेल तर आपण अंदाजे जर आपण घेतला तर 2 into 3.14 काढता येईल तुम्हाला. जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढा. तुम्हाला मी मेथड शिकवलेली आहे. तर त्या मेथडने तुम्ही काढा आणि काढलं तर तो येतो जवळपास 5 असं जवळपास काहीतरी येतो तो 5.09 वगैरे असं काहीतरी येतो तो 5.09. आणि हे जर तुम्ही मल्टिप्लाय केलं हां तर जवळपास हे तुमचं उत्तर येतं 32. आता म्हणजे तुम्हाला मी सांगितल्या याच्यामध्ये तुम्हाला तर होमवर्क परत काय तुम्हाला 26चा वर्गमूळ काढायचा आहे. ती पद्धत तुम्हाला मी शिकवलेली आहे. असं 0 0 करून काढायचं. तर तशा पद्धतीने तुम्ही त्याचा वर्गमूळ काढायचा आहे. तर आजच्यासाठी एवढंच. हं तर तुम्ही सगळेजण काय करत चला, आमचा यूट्यूब जो आहे यूट्यूब चॅनलवर आम्ही टाकतो आहे त्याला सबस्क्राईब करत जा, आपल्या मित्रांना लिंक पाठवत जा आणि ताराशक्ती ITIचं नाव समोर समोर पाठवत चला की इथं ऑनलाईन अशा पद्धतीने केव्हाही तुम्ही रात्रीच्या वेळी दिवसाच्या वेळी केव्हाही तुम्हाला जेव्हा तुम्हाला असं वाटते की मला शिकायला पाहिजे काही तुम्हाला शिकायला मिळेल फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे ज्यांनी ॲडमिशन घेतलं त्याला तर फ्री आहे. यूट्यूबवर आम्ही टाकलाय सगळ्या लोकांना म्हणजे पूर्ण ITIच्या विद्यार्थ्यांना पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि सगळ्यांना हे फ्री राहणार आहे आणि आपण या पलीकडे जवळपास 100 व्हिडिओ याचे आपण यूट्यूबवर अपलोड करणार आहात. नमस्कार. आजच्यासाठी एवढं मी माझं रेकॉर्डिंग थांबवतो आहे. नमस्कार. अरे लेफ्ट नका रे 5 मिनिटांनी जॉईंट व्हाल. हॅलो हॅलो